महाराष्ट्रात या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे कडेगाव नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। भारत माता की जगता ज्ञान दे भारत देश मोहरमला गेल्यावर त्यांचा अपमान झाला आणि तो अपमान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कराडच नाही तर पूर्ण महाराष्ट्र माझ्या गावात बघायला येईल असा मोहरम मी साजरा करून दाखवीन। आणि मग त्यानंतर त्यांनी कडेगावला येऊन ह्या पद्धतीची जुळणी लावली। डोले मार्गस्थ होत आहेत सगळ्यांना मी विनंती करेन ज्या ज्या ठिकाणी तर आज आपण आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव या गावी। कडेगाव हे गाव प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी साजरा होणाऱ्या मोहरम या कार्यक्रमासाठी। आपल्यासोबत या ठिकाणी जे पारंपरिक पद्धतीने मेल गायलं जातं ह्या मेलचे काही सहकारी आहेत। अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे। आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमका हा जो कडेगावमध्ये मोहरम साजरा केला जातो आणि हे पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात, या नेमका हा साजरा कसा होतो हे थोडंसं त्यांच्याकडे जाणूया। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल हे जे कडेगावचं मोहरम आहे हे जे विशेष असं महत्त्व आहे आणि कराड आणि कडेगाव या दोन गावाचं एक काहीतरी विशेष हे आहे ज्याच्यामुळं हा चालू झाला, एकंदरीत त्याची हिस्ट्री आणि जो साजरा केला जातो प्रत्येक कुटुंबाचं एक डोला आहे असं कळतंय। एकंदरीत काय सांगाल कशा पद्धतीने साजरा केला जातो? 150 वर्षापूर्वी औंध संस्थानचे प्रतिनिधी पाहुणे आमच्या गावचे पाहुणे होते जावाई आणि त्यांचा कराडात मान होता। देशपांडे होते, रावसाहेब देशपांडे, त्यांचा मान होता कराडला आणि ते तिथं गेले होते मोहरमला। तर मोहरमला गेल्यावर त्यांचा अपमान झाला आणि तो अपमान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कराडच नाही तर पूर्ण महाराष्ट्र माझ्या गावात बघायला येईल असा मोहरम मी साजरा करून दाखवीन। आणि मग त्यानंतर त्यांनी कडेगावला येऊन ह्या पद्धतीची जुळणी लावली। त्यांनी आपल्या जमिनी बऱ्याच जणांना इनामी दिल्या आणि त्या पद्धतीनं डोले करायला सांगितले। मग त्यात ब्राह्मण आहेत, त्यात वाणी आहेत, त्यात सुतार आहेत, असे मराठी समाजाचे 7 ताबूत आहेत आणि मुस्लिम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। आणि प्रत्येक कार्यक्रमाला या मोहरमच्या 1 तारखेपासून किंवा बकरी ईदपासून प्रत्येक कार्यक्रमाला हिंदूंचा आणि मुसलमानांचा ठराविक मान आहे की त्या हिंदूंनी ते येऊन मान करायचाच साजरा। प्रत्येक देशमुखांना आहे, ब्राह्मणांना आहे, शिंद्यांना आहे, काही मराठी समाजाला मान नाही असा विषय नाही। आणि मराठी समाजाच्या सर्व सणाला मुस्लिम समाजाला मान आहे की होळी पेटवायला सुद्धा गावच्या पाटलांनीच पेटवायची। आपण जर पाहिलं ना इतर शहरामध्ये इतर गावामध्ये पाहिलं तर डोल्यांची उंची साधारण 10 ते 12 फूट असते। या ठिकाणी जी डोले बसवले जातात ती गगनचुंबी डोले असतात। त्याची निर्मिती कशी केली जाते, इतकं मोठं डोलं बनवला कसा जातो आणि तो बनवून या ठिकाणी भेट होती त्या ठिकाणी ते आणलं कसं जातं, इतकं दिव्य हा प्रकार असतो। ते प्रकार बघण्यासाठी येतात, ते नेमकं कसं असतं? ती ताबुतांची उंची 150-200 फूट असते, पण त्याच्याबरोबर कडेगावकरांच्या मनाची उंची सामील झालेली आहे। क्या बात आहे। आणि म्हणून ते ताबूत तिथून इथं येतात आणि त्यांची भीती होती। यामध्ये कळकाचं काम असते, सगळे कळक असतात आणि कळकाला कुठल्याही प्रकारची गाठ नसते। ती गावातली चिकन माती म्हणून जमीन आहे, त्या मातीत सुताच्या पट्ट्या असते त्या भरवतात आणि ते असं भरून चिटकून टाकतात आणि त्यामुळे त्याला एक जम्पिंग राहतं। याची स्थापना नेमकी कधी केली जाते डोल्यांची? 1 तारखेला मोहरमच्या 1 तारखेला मोहरमच्या 1 तारखेला मानकरी ऊद घालून त्याची सुरुवात होती, कुदळ मारली जाते आणि त्यानंतर 5व्या तारखेला पंजे बसवले जातात। ओके। पण बकरी ईदच्या टायमाला नारळ फुटतो बकरी ईद दिवशी आणि ह्या ताबुतांचं काम चालू होतं। म्हणजे ते सोडायचे, धुवायचे, परत बांधायचे, त्यातलं काही बाद झाला असेल मटेरियल बाजूला काढायचं, नवं घालायचं। आणि जर 11 महिन्यानं कडेगावातले जे ताबूत होले ते जर 11 महिन्यानं स्वतःच्या खर्चानं उभा करतात, त्याला गावाची वर्गणी नाही आहे। एकंदरीत किती कुटुंब आहेत आणि किती जणांची किती ताबूत आहेत? 14 ताबूत आहेत। 14 ताबूत। हां, त्यापैकी 7 मराठ्यांचे आहेत आणि 7 मुस्लिमांचे आहेत। आणि या ठिकाणी जो भेटीचा एक सोहळा होतो त्याच्या मागं काय महत्त्व, कारण की प्रत्येक वेगवेगळ्या आळीमध्ये बसवलं जातं आणि सगळे एकत्र या ठिकाणी जमतात, भेट घडवली जाते, ह्याच्या मागं काय गमत? ज्या वेळेला करबलच्या मैदानावर हसन हुसेन शहीद झाले
आणि त्या भावाभावांची भेट ती या ताबुतांच्या भेटीच्या ह्याच्यातून आम्ही साधलेली आहे की त्यांची तिथे भेट झालेली आहे. प्रतिकात्मक भेटीचा सोहळा हा इथं आम्ही करत असतो की त्यांनी त्यांच्या धर्मासाठी किंवा जगासाठी थोडासा त्याग केला आणि त्या त्यागाचं प्रतीक किंवा त्या त्यागाची एक कृतज्ञता म्हणावी लागेल ती आम्ही साजरी करतो. एकंदरीतच आपण पाहिलं की हिंदू मुस्लिम प्रतीक मानलं जाणार आहे किंवा किंबहुना त्याच कारणासाठी या मोहरमची पायाभरणी केलेली होती. साधारण आजच्या 150 वर्षापूर्वी त्याच कारणाने पायाभरणी केलेली आणि तेच आत्ता 150 पावणे 200 वर्षानंतरही कडेगावकरांनी ती परंपरा जपलेली आहे. या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीक असलेले डोले मोठ्या प्रमाणात बसवले जातात आणि ते पाहण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा सांगली जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येत असतात. दरवर्षी हा सोहळा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यामध्ये जे सामान्य नागरिकाबरोबर जे गणमान्य व्यक्ती असतील किंवा राजकीय नेते असतात त्या सर्वांची या ठिकाणी उपस्थित तर आवर्जून एकदा भेट द्या. सांगली जिल्ह्यातील कडेगाव जिल्ह्यात या ठिकाणी बुधवार पेठ मिळेल, शुक्रवार पेठ मिळेल हा एक प्रकार पाहायला मिळतो की जी कुठेच मिळत नाही. नेमकं हे गाणे काय का म्हणले जातात आणि त्यातून काय संदेश दिला जातो. या ठिकाणी गावाचे 2 भाग केले होते त्या काळात 150 वर्षापूर्वी आणि निम्मीकडे बुधवार पेठ मिळेल, शुक्रवार पेठ मिळेल आणि त्या दोन्हीकडून राष्ट्रीय एकात्मता साधली जाते आणि त्या पद्धतीचे गीतं सादर केले जाते. आता आम्ही यानंतर प्यारा प्यारा हमारा देश है प्यारा अब एकेका कर दो पुकारा हे गीत सादर करणार आहे आणि त्यानंतर जगतास ज्ञान देई भारत देश माझा. ह्या भारतानं जगाला काय काय ज्ञान दिलंय ते त्या गीतात म्हणलं जाणार आहे. ते दोन्ही पण गीतं तुम्ही दाखवा तुमचं देण्यात येईल. एक कौतुकाचा विषय म्हणून ज्याला मेल मंडळ का म्हटलं जातं. मेल म्हणजे मेळ. ओके. एक गावातल्या ठराविक लोकांचा मेळ झाला. मेळ शब्द होता मेळाचा आपोआप मेल झालेला आहे आणि त्या पलीकडच्या मेलला महान भारत देश आमचा घुमवू जय जयकार ऋषी मुनींची तपोभूमी ही जगताचा उद्धार. या सोंगामध्ये पहिल्या दिवशी बैराग्याचं सोंग असतं, दुसऱ्या दिवशी भाटाचं सोंग असतं की जे शिवाजी महाराजांच्या वंशापासून आत्तापर्यंत इतिहास कडेगावात गावतो सापडतो लिहून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर नानकचे असतो, परत जोगीचं सोंग असतं आणि आज शेवटच्या दिवशी गोरक्ष आणि मचिंदर आणि तिकडं कानिप आणि जालिंदर असं 2 मेलचे मेलमध्ये जे गाणे गायले जातात हे सुद्धा जवळपास 100 वर्ष जुनी गाणी आहेत. जुने आहेत काय आत्ता लिहिलेले आहेत. आता मी जे भारत देश माझा म्हणणार आत्ता मी लिहिलेलं आहे आणि काही जुने आहेत. हां म्हणजे ह्यात पिढीला पलीकडे मेलला भेट नाही तर ते गाणं म्हणायचं चाललंय ते आमचे मित्र राजू दीक्षित यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या पिढीत पण गायक गाणी तयार करणारे लोक आहेत आणि देशाला एकंदरीतच आपण पाहिलं की हिंदू प्रतीक मानलं जाणार आहे किंवा किंबहुना त्याच कारणासाठी या मोहरमची पायाभरणी केलेली होती. साधारण आजच्या 150 वर्षापूर्वी त्याच कारणाने पायाभरणी केलेली आणि तेच आत्ता 150 पावणे 200 वर्षानंतरही कडेगावकरांनी ती परंपरा जपलेली आहे. या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीक असलेले डोले मोठ्या प्रमाणात बसवले जातात आणि ते पाहण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा सांगली जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येत असतात. दरवर्षी हा सोहळा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यामध्ये जे सामान्य नागरिकाबरोबर जे गणमान्य व्यक्ती असतील किंवा राजकीय नेते असतात त्या सर्वांची या ठिकाणी उपस्थित तर आवर्जून एकदा भेट द्या. सांगली जिल्ह्यातील कडेगाव. हां कुठलं म्हणायचं आहे तेच म्हणायचं ना तुला आता इमाम पंचो माईक चालू करा म्हणा ठेव माईक चालू करा म्हणा.